राजकारण बुद्धिबळासारखं असतं. इथे कधी राजा वजीर होईल आणि वजीर कधी प्यादा होईल हे सांगता येत नाही. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत असाच एक क्लायमॅक्स आलाय, ज्यानं थेट मातोश्री पासून ते भाजप प्रदेश कार्यालयापर्यंत सगळ्यांचेच कान टवकारलेत. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी अचानक घेतलेली माघार ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर जो ठाकरेंचा प्लॅन बी ऍक्टिव्हेट झाला, त्यामुळे नेमका कुणी कुणाला दणका दिलाय तेच अनेकांना कळत नाहीये. इंटरेस्टिंग स्टोरी आहे, सविस्तर सांगतो. नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत देवयानी डोणगावकरांनी महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी अर्ज भरला आणि या निवडणुकीत शेड्यू ठोकला. त्यांच्या समोर होते भाजपचे सुहास शिरसाट. लढत आटीतडीची होणार असं वाटत होतं. संख्याबळाचं गणित आणि अंतर्गत कुरघोडीच्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. पण अचानक एक मोठा ट्विस्ट आला आणि देवयानी डोणगावकरांनी आपला उमेदवारी अर्जच मागे घेतला. महाविकास आघाडीचे सगळेच नेते आदरले. पण थांबा, खेळ इथंच संपलेला नाहीये. राजकारणात गाफील राहणारा लवकर संपतो. ठाकरे गटाला देवयानी डोणगावकर माघार घेणार याची कुणकुण आधीच लागलेली होती आणि त्यामुळेच मातोश्रीवर आधीच प्लॅन बी तयार झालेला होता. डोणगावकरांनी माघार घेताच महाविकास आघाडीने आपला लपून ठेवलेला पत्ता बाहेर काढला. डमी उमेदवार म्हणून ज्यांनी अर्ज दाखल केलेला होता त्या गणेश लोखंडेंच्या पाठीशी मशालीनं सगळी ताकद लावली. म्हणजे महायुतीला वाटलं होतं मैदान साफ झालं, पण ठाकरेंनी अखेरच्या क्षणी आपला अपक्ष उमेदवार पुढे करून महायुती समोर तगडं आव्हान उभं केलंय. गणेश लोखंडे आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व शिवसेनेचे सर्व मुख्य नेत्यांनी मला पूर्वीच फॉर्म भरून ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं व माझा बी फॉर्ममध्ये माझं नाव पण टाकण्यात आलेलं होतं. आणि पक्षाने मला आता जर आदेश दिला तर मी नक्की लढणार आणि जिंकणार पण. आता त्यांचं काहीतरी वैयक्तिक कारण असेल त्याच्यामुळे त्यांनी माघार घेतली. पण मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, उद्धव साहेबाचा. मी साहेबाचा आदेश आला आणि नेत्यांचा आदेश आला तर मी 100% लढणार आणि जिंकणार. हो, आता त्यांचं काय वैयक्तिक काय कारण आहे काय माहिती, आता ते मला सांगता येणार नाही त्यांचं. पण त्यांनी घेतलं, त्यांची वैयक्तिक काही अडचण असेल त्याच्यामुळे त्यांनी वापस घेतलं. हो, वरिष्ठांनी सांगितलेलं होतं, नेत्यांनी सांगितलेलं होतं का फॉर्म ठेवायचा. वरिष्ठांचा जर आदेश आला असता तर मी फॉर्म वापस घेतला असता त्यांचा, जर कंटिन्यू असतं तर. वरिष्ठांनी आता मला लढायचं सांगितलेलं आहे, मी लढणार. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार तुम्हीच आहेत ना? हो, महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला आदेश आलेला आहे तर मला लढायचं. होऊ शकतं म्हणून खबरदारी म्हणून 2 फॉर्म. तर पक्षाचा आदेश होता त्याच्यामुळं मी भरून ठेवला. पक्षाने सांगितलं होतं फॉर्म भरून ठेवायचं, मी भरून ठेवला. आता पक्षाने सांगितलं लढायचं, मी लढणार. आता प्रश्न उरतो संख्याबळाचा. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या मतांच्या आधारावर असणारी निवडणूक आहे. इथं मतदार सामान्य जनता नसते, तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य असतात. महायुतीकडं कागदावर पारडं भरपूर जड आहे, पण अब्दुल सत्तारांच्या सुपुत्राने केलेली बंडखोरी आणि नंतर घेतलेली माघार यामुळे महायुती धुसफूस आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे. आता डोणगावकरांच्या माघारीमुळे महायुती गाफील राहिली तर गणेश लोखंडे यांच्या रूपानं महाविकास आघाडी ही छुपी मतं फोडण्यात यशस्वी होणार का ते पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण छुप्या मतदानात कोण कोणाला धक्का देईल हे फक्त मतदानाची पेटीच सांगू शकते. संभाजीनगरच्या या रणांगणात देवयानी डोणगावकरांच्या माघारीनं महायुतीला तात्पुरता आनंद दिलेला असला तरी ठाकरेंच्या प्लॅन बी मुळे निवडणूक अजूनही जिवंत आहे. पण डोणगावकरांनी माघार का घेतली हा प्रश्न अजूनही कायम आहे. तरी आता गणेश लोखंडे महायुतीच्या सुहास शिरसाटांना टप देणार का, या कुस्तीत कोण बाजी मारणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. पण कमी आमदार महापालिका हातात नाही आणि त्यातही पक्षाला लागलेली अशी जड असताना ठाकरेंसमोर मोठे आव्हान आहेत. त्यामुळे त्यांनी जर असेच स्मार्ट गेम खेळले तरच त्यांचा पक्ष तरू शकेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात 17 जागांसाठी विधान परिषद निवडणूक पार पडते. यातल्या 16 जागा नियमित आहेत तर एक नागपूरची पोटनिवडणूक आहे. 18 जूनला मतदान पार पडणार आहे आणि 22 जूनला निकाल लागणार आहेत. त्यामुळे कुणाचं काय होणार हे 22 जूनलाच कळणार आहे. या सगळ्या घडामोडींबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.